आता 1 जानेवारीपासून हे 6 मोठे बदल होणार आहे. सर्वात पहिला बदल म्हणजे एल-पी-जी सिलेंडरच्या किमतीत वाढ होणार आहे. दुसरा बदल हा पेन्शनधारकांसाठी आहे. आता पेन्शनधारक भारतातील कोणत्याही बँकेमधून त्यांची पेन्शन हे काढू शकणार आहे आणि यासाठी त्यांना कोणत्या प्रकारचं व्हेरिफिकेशन सुद्धा करावं लागणार नाही आहे. तिसरा बदल म्हणजे कारच्या किमतीत वाढ होणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. नवीन वर्षात जर तुम्ही कार खरेदी करत असाल, तर कारच्या किमतीमध्ये 1 ते 3% ने वाढ होणार आहे. तिसरा बदल हा 1 to 3 पे मध्ये होणार आहे. आता जे फीचर फोन आहे, म्हणजे जे जिओचे बटनवाले फोन आहे, त्यांच्यामध्ये 1 to 3 पे ही ॲप्लिकेशन चालत असते. या ॲप्लिकेशनवर आतापर्यंत तुम्ही 5,000 पर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकत होता. परंतु 1 जानेवारीपासून या फोनवरून तुम्ही ₹10,000 पेमेंट करू शकणार आहे. 5वा बदल म्हणजे की आतापर्यंत शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंत तारणमुक्त कर्ज दिलं जात होतं. परंतु आता 1 जानेवारीपासून शेतकऱ्यांना 2,00,000 पर्यंत तारणमुक्त कर्ज हे दिलं जाणार आहे. आणि 6वा मोठा बदल म्हणजे की आता मोबाईल रिचार्जचे भाव हे कमी होणार आहे.